लाडकी बहीण योजना, तर लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा धक्का या ठिकाणी भेटलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण अजून एका जिल्ह्यामध्ये आता पडताळणी सुरू झालेली आहे। मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुमच्या पण जिल्ह्यामध्ये आता पडताळणी होऊ शकते आणि आता तुमच्या जिल्ह्यात सुद्धा लवकरात लवकर पडताळणी चालू होणार आहे। तर तुम्ही सर्वांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचं आहे की तुमचं नाव काय, जिल्हा काय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, कारण की आता 8वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। 8व्या हप्त्याची तारीख देखील आता जाहीर झालेली आहे, पण त्याच्या अगोदर सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे। पडताळणी आता सुरू देखील झालेली आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आता 8वा हप्ता मिळणार आहे। 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पडताळणी झाल्यावरच भेटणार आहे। एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न म्हणजे 8वा हप्ता आता कोणाकोणाला मिळणार। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे अपलोड केले असतील, काहीही चुकी झाली नसेल तर तुम्हाला 100% 8वा हप्ता मिळणार। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। आणि तुम्ही जर काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील किंवा तुम्ही त्या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आता 8वा हप्ता मिळणार नाही। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे 8वा हप्ता आता कोणाला मिळणार नाही ते। तर ज्या ताई, ज्या लाडक्या बहिणी पात्र नाही आहेत त्यांना आता 8वा हप्ता मिळणार नाही। तर सर्वात पहिला जो लाडक्या बहिणी संदर्भात GR आला होता, त्यामध्ये ज्या अटी लिहिल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी फॉर्म भरून पैसे घेतले असतील तर यापुढे त्या महिलांना पैसे येणार नाही। त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पडताळणी सुरू झाली आहे। तर सर्वात आधी म्हणजे 4-5 दिवसाआधी सांगली जिल्ह्याची पडताळणी सुरू झाली होती आणि त्यामध्ये असं आढळून गेलं होतं की ज्या परप्रांतीय महिला आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आणि सांगली जिल्ह्यामध्ये चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करून 1100 ते 1200 महिला या योजनेचा लाभ घेत होता, पण आता त्यांचे अर्ज बाद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याची फेरतपासणी झाली होती, त्यात असं आढळून आलं की खूप महिलांचं असं रॅकेट होतं आणि त्या रॅकेटमध्ये चुकीचे फॉर्म भरून जवळपास 25,000 महिला या योजनेचा लाभ घेत होत्या, पण त्यांना आता वगळून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। आणि लाडक्या ताईंनो, जर तुम्ही खरे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला 100% 8वा हप्ता मिळणारच। आणि जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचं फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन असून सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमची त्या ठिकाणी 100% पडताळणी होणार म्हणजे होणार आणि तुम्हाला मिळालेले हप्ते सुद्धा वसूल करण्यात येतील। त्यानंतर आता पुढे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अर्जांची छाननी सुरू झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या कोणी ताई असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। जर कोणी सोलापूरच्या ताई हा व्हिडिओ बघत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर सर्व खरे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर अजिबात काळजी करू नका। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक बघा। मी अतिशय महत्त्वाच्या टिप्स यामध्ये सांगितल्या आहेत, जेणेकरून तुम्हा सर्वांना 8वा हप्ता वेळेत मिळेल। आणि लाडक्या ताईंनो, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळतील याबाबत देखील आता वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आता मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये मांडलं गेलं आहे की 2100 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळतील। तर सोलापूरमधील बार्शी तालुक्यात बऱ्याच महिलांवर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि ज्या महिला या गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत त्यांच्याकडून पैसे देखील परत घेणार आहेत आणि त्यांच्यावर मोठा दंड सुद्धा लावणार आहेत। पण सर्व ताईंनी असं समजू नका की सर्वच महिलांना आता बाद करणार आहेत। जर तुम्ही डॉक्युमेंट्स अगदी खरं जोडले असतील तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। तर याचा अर्थ मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेत फक्त त्यांनाच आता यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही, किंवा ज्या महिला पात्रतेमध्ये बसत नाहीत तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरून हप्ते घेतलेत अशा महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि लाडक्या ताईंनो, जर तुम्ही योग्य पद्धतीने फॉर्म भरला असेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल, म्हणजे पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्हाला 8वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार आणि इथून पुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार। तर ज्या ताईंकडे रेशन कार्ड आहे अशा ताईंनी अगदी बिंदास राहा, तुम्हाला 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, पिवळं असेल किंवा केशरी असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका।
तर राहिला प्रश्न आता पांढऱ्या रेशन कार्डचा, तर पांढऱ्या रेशन कार्डवाल्या ताईंना सुद्धा हप्ता मिळणार, पण अशा ताईंचं त्या ठिकाणी उत्पन्न चेक केलं जाणार आहे। ज्या ताईंकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला 100% हप्ता मिळणार, त्यामुळे कोणीही अजिबात काळजी करू नका। त्यामुळे लाडक्या ताईंनो, मी एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? कारण आता सर्वच जिल्ह्यांच्या पातळीवर पडताळणी सुरू झालेली आहे। तर बघा, सांगली जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यामध्ये पडताळणी सुरू झालेली आहे आणि पुढचा नंबर तुमच्याही जिल्ह्याचा असेल। त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी सगळ्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।